चला तर आज आपण खूप मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. झटपट असा नाश्ता 5 ते 6 मिनिटांमध्ये हा नाश्ता रेडी होतो. खूप मस्त लागतो. लहान मुलं तेच ते भाजीपोळी खाऊन कंटाळले असतील तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना नाश्त्याला बनवून देऊ शकता. खूप मस्त हा नाश्ता लागतो. तुम्हाला नक्कीच मुलं रोज हट्ट करतील हे नाश्ता बनवण्यासाठी. चला तर तुम्ही बघू शकताच किती असं एकदम सॉफ्ट, वरून तर क्रंची आणि मध्ये एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता रेडी होतो. बिलकुल ऑइली होत नाही. एक चम्मच तेलामध्ये हा नाश्ता होतो. जास्त वेळही लागत नाही. बघू शकता तुम्ही किती मस्त हा नाश्ता रेडी झालेला आहे. कडे आप्पे पात्र जरी नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्याला आप्पेसुद्धा म्हणू शकता तुम्ही. खूप मस्त हा नाश्ता रेडी होतो. चला तर आता आपण बघूया. मी इथे एक छोटा गंज घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे आपल्याला. 1 वाटी रवा घातलेला आहे. तर त्यामध्ये 1 वाटी पाणी घालत आहे. मस्त छान असं पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी मी टाकून दिलेलं आहे. 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी घातलेलं आहे. परफेक्ट असं तुम्हाला मी पाणी सांगणार आहे किती लागलं ते लास्टला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. सारखं असं फिरवायचं आहे. खूप मस्त हा नाश्ता होतो. वरून तो क्रंची आणि आतमध्ये खूप असा सॉफ्ट असा हा नाश्ता रेडी होतो. झटपट अशी रेसिपी आहे. तुम्हाला उठायला वगैरे उशीर झाला असेल तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. बिलकुल ऑइली नाही. आता मी यामध्ये पत्ताकोबी टाकणार आहे थोडीशी आणि टोमॅटो टाकणार आहे थोडंसं. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पत्ताकोबी आणि टोमॅटो. तुम्ही यामध्ये कांदा देखील टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार कांदा देखील छान लागतो खूप मस्त असा. हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चम्मच मी जिरं पावडर घालणार आहे. 1 चम्मच मीठ घालणार आहे. जिरं पावडर 1 चम्मच मीठ घालायचं. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त हा नाश्ता रेडी होतो. अशा प्रकारे खायचा सोडा घातलेला आहे मी अर्धा चम्मच, चिमूटभर इतका. याने आतमध्ये असं सॉफ्टपणा येतो सोडा घातल्यानंतर छान असं. आता मी एक पॅन घ्यायचं आहे आपल्याला. छान अशी बघा कढई तापलेली आहे. आपल्याला कढई तापली की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तेल घालायचं आहे. असं साईडनी आपल्याला तेल असं परत टाकायचं आहे. चिटकणार नाही. जेणेकरून तेल आपलं छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला ते बॅटर घालायचं. तुम्ही मिरची वगैरे घालू शकता यामध्ये, मिरची तुकडे वगैरे. मी लहान मुलांना बनत असल्यामुळे मी मिरची यामध्ये घातलेली नाही. अशा प्रकारे तुम्ही ज्या साईज आकारामध्ये बनवायचं त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. मी गोलच टाकलेला आहे. बघू शकता. आपल्याला हे असंच तुम्ही वाफू देऊ शकता. आणि झटपट तुम्हाला जर वेळ नसेल तुमच्याकडे तर अशी प्लेट झाकायची, लवकर वाफल्या जाईल. बघू शकता मस्त हा खालून आपला छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही याला काय म्हणाल नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा. या नाश्त्याला काय नाव द्याल ते. तर आपण वरची बाजू छान अशी कोरडी झाली, भाजली छानपैकी की आपल्याला अशा प्रकारे हळू पलटवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. वाव, किती सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्हाला समजतच असेल की नाश्ता आपला किती मस्त असा झालेला आहे कलरहूनच. बघू शकता तुम्ही. बिलकुल ऑइली नाही, बिलकुल तेलकट नाही. 1 चम्मचमध्येच हा नाश्ता रेडी होतो. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. हे गरम असल्यामुळे थोडंसं असं तेल वाटत आहे. गॅस बंद केल्यानंतर प्लेटमध्ये काढल्यानंतर बिलकुल असं तेलकट दिसत नाही. बघू शकता तुम्ही. छान आपल्याला असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. छान खरपूस असं वरून क्रंची होऊ द्यायचं. तुम्हाला एकदम जवळून असं दाखवते मी. बघू शकता तुम्ही. चला तर दुसरं पण आपण करून घेऊ. अशा प्रकारे आपलं बॅटर घालायचं आहे. तुम्ही सर्वच बॅटर घालत आहे. बिलकुल आतमध्ये कच्चा वगैरे राहत नाही. असं पोकळसरपणा येतो. आपण सोडा घातला त्यामुळे छान असं सॉफ्ट आतमध्ये होतो आणि वरून क्रंची हा नाश्ता रेडी होतो. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. बघा वरची बाजू पूर्ण अशी भाजली गेलेली आहे. आता आपण याला पलटवून घेऊ हळू. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तर तुम्हाला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवातीला मी तेल घातलं नव्हतं. थोडंसं 1 चम्मच तेल घातलेलं आहे. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. एका वेळेसच 1 मिनिटामध्येच हा पूर्ण एका साईडने भाजला जातो. बघू शकता तुम्ही.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशा साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता छान असं आपल्याला पलटवून घ्यायचं. बघू शकता किती सॉफ्ट असा हा रेडी झालेला आहे. आपले आप्पे पात्रे वगैरे तुमच्यात नसेल तर तुम्ही असं सुद्धा बनवू शकता. एकदम सॉफ्ट असे झाले, वरून क्रंची. बघू शकता तुम्ही किती मस्त हा आपला नाश्ता रेडी झालेला आहे. नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. जास्त साहित्यही लागत नाही काही. 1 वाटी रव्यामध्ये हा नाश्ता मस्त पोटभर असा रेडी होतो. बघू शकता तुम्ही झटपट असा हा नाश्ता आहे. जास्त वेळही लागत नाही. खायला तर खूपच टेस्टी लागते. आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळेस नक्कीच बनवाल. जर एक वेळेस तुम्ही जर हा नाश्ता बनवला तर तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. बघू शकता तुम्ही बिलकुल ऑइली नाही, बिलकुल तेलकट होत नाही हा नाश्ता. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. घरगुती रेसिपी पौष्टिक. बघू शकता मी तुम्हाला तोडून पण दाखवत आहे. पूर्ण असं मस्त सॉफ्ट आतमध्ये झालेलं आहे.